पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देवईची रज चरणीची माती, धावत चालते मागे मागे. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. श्री संताची या माथाच्या नावारी, श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत. संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे. कोणत्या निमित्तानं, कोणत्या कारणानं हा उत्सव चालू आहे आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे. वैकुंठवासी महान साक्षात्कारी भगवत भक्त, ब्रह्मनिष्ठ असणारे परमश्रद्धेय विठ्ठल महाराज सांडोळकर यांच्या पुण्यस्मरणाचा हा उत्सव आहे. आणि यंदाचं वर्ष हे तपपूर्ती वर्ष आहे. 12वं वर्ष आहे ना. या 12व्या वर्षातील माझ्या माहितीनुसार 5वं आहे का आज कीर्तन, 5व्या कीर्तन सेवेमध्ये आपण आहोत. महाराजांचा अधिकार, महाराजांचा महिमा तुकोबारायांच्याच अक्षरानं वर्णन करावा म्हणून सेवेकरता हा अभंग निवडलेला आहे. या अभंगातून तुकोबारांनी ज्या भगवत भक्ताचा महिमा गायलेला आहे, ती सगळी लक्षणं आदरणीय महाराजांच्या ठिकाणी तंतोतंत लागू होतात. म्हणून सेवेकरता हा अभंग निवडला. महाराजांच्या पश्चात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या तेजानं हा सगळा परिसर आणि शिष्यमंडळ प्रकाशित केलं, असे आदरणीय भास्करजी महाराज ही इथं आज कीर्तनामध्ये हजर आहेत. त्यांच्या नावाप्रमाणे ते तेजस्वी आहेत बरं का. आल्या आल्या मी मंदिरात पहिला पाऊल ठेवल्याबरोबर इथलं सगळं वातावरण आणि महाराजांच्या मूर्ती, तो फोटो पाहिला की दर्शनेची प्रशस्ती पुण्यपुरुषा. भगवत भक्ताची साधनेची लक्षणं ही बाहेरून दिसत असतात. तुकोबारा ज्याप्रमाणे म्हणतात, येती अंगा वसती लक्षणे, अंतरी देवे धरिले ठाणे. आपणच येती तयाची गुणे, जाणे येणे खुंटे वस्तीचे. की ज्यांच्या साधनेची, ज्यांच्या तपाची साधना, ते तेज पाहिल्याबरोबर चेहऱ्यावर की आपोआपच दर्शन घ्यावं वाटतं. आता काळ असा, आता लोकांना सांगावं लागतं हे महाराज आहेत आणि यांच्या पाया पडा, असं सांगावं लागतं लोकांना. भगवत भक्ताचं जे साधनेचं तेज येते महाराजांच्या चेहऱ्यावर अगदी तसंच दिसतं. त्यांच्या या पुण्यस्मरणाचा, समाधी सोहळ्याचा हा तपपूर्ती सोहळ्यातील 5वा दिवस माझ्या वाट्याला आलेला आहे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील असून महाराज या अभंगातून सतत नामचिंतन करणाऱ्या भगवत भक्ताचा महिमा गातात. विठा
नामचिंतन करणाऱ्या भगवत भक्ताचा देह पवित्र होतो, त्याची वाणी पुण्यवान होते आणि अशा भगवत भक्ताच्या चिंतनानं तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. दोष दळून जातात, पातकाच्या राशी नाहीशा होतात. अशा भगवत भक्ताच्या चरणाची इच्छा स्वतः परमात्म्यानं करावी. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. नामाच्या योगानं जन परमात्म्याला आपल्या कंठामध्ये साठवलेला आहे. वैकुंठ नामक परमात्मा ज्यांनी नामाच्या योगे आपल्या कंठामध्ये साठवला आहे, त्यामुळं आता त्या भक्तात आणि देवात कोणत्याही प्रकारचा भेद उरलेला नाही. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. आणि शेवटी तुकोबाराय त्रिवेणीचा दृष्टांत देतात. जसं त्रिवेणी आहे कुठं? प्रयागराजला. गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्या, प्रत्येक नदीचं सामर्थ्य अलौकिक आहे. अशा अलौकिक सामर्थ्य असणाऱ्या तिन्ही नद्या एकत्र येतात. तिथं त्रिवेणी आहे, तिथं आता पावित्र्याला काय कमी आहे? असं तुकोबराय म्हणतात, इथंही त्रिवेणी संगम आहे. देव आहे, भक्त आहे आणि नाम आहे. तिथं गंगा यमुना प्रत्यक्ष आहे, सरस्वती गुप्त रूपामध्ये. इथं भक्त प्रत्यक्ष आहे, नाम प्रत्यक्ष आहे आणि परमात्मा गुप्त रूपामध्ये. असा त्रिवेणी संगम इथं साधला जातो. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. विठाला सतत नाम चिंतन करणाऱ्या भगवत भक्ताचा महिमा तुकोबाराय गातात. संतांचा महिमा शब्दाचा अर्थ मोठेपणा. तुकोबारायांनी एक देवाचा मोठेपणा गायलेला आहे, नाहीतर दुसरा संताचा मोठेपणा गायला आहे. एक देव आणि संत सोडले की तुकोबाराय दुसऱ्याचा मोठेपणा गात नाहीत. कारण देव आणि संत याच्यापेक्षा जगतामध्ये मोठा कोणीच नाही. मोठा कोण आहे? एक परमात्मा आहे. मोठ्याचंच वर्णन असतं महाराज, छोट्याचं वर्णन नसतं. मग देव आणि संत सोडून जगतामध्ये जे वर्णन केलं जातं ती वर्णन नाही, तो महिमा नाही, ती जाहिरात झाली. सामान्य जीवाचा जो महिमा गायला जातो त्याला महिमा म्हणत नाही, ती जाहिरात असते. त्याला मराठीत ॲडव्हर्टाईज म्हणतात. का उलट झालं? लोकाला आता असंच समजतं, जाहिरात करावी लागते. पण देवाची जाहिरात आहे का? संताची जाहिरात आहे का? देवाचा महिमा वेदानं गावा, देवाचा मोठेपणा शास्त्रानं वर्णन करावा, देवाचा मोठापणा पुराणानं वर्णन करा. चहू वेद जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसे गाती. देवाला गाणारी आहेत. पुराण वेद शास्त्र देवाचं वर्णन करतात, कारण तो वर्णनीय आहे, मोठा आहे. जसा देव मोठा आहे तसे संतही मोठेत महाराज. वेदानं जसं देवाचं वर्णन करावं तसं वेदानं संताचं वर्णन करावं. शास्त्राने देवाचं जसं मोठेपण वर्णन करावं तसं शास्त्राने संताचंही मोठेपण वर्णन करावं. आणि पुराण जसं देवाचं मोठेपण गातात तसं पुराण संताचंही मोठेपण वर्णन करतात. वैष्णवाची कीर्ती गायिले पुराणे. बोला वैष्णवाची कीर्ती गायिले वैष्णवाची कीर्ती गायिले पुराणे.
कीर्ती गायली पुराणे साही 18 जणी चहुवेदी. अरे स्वतः देवानं वर्णन करावं. वाऱ्या हाती माप सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. 725 वर्षाचा काल होऊन गेला ज्ञानराज माऊलींना. जगद्गुरु तुकोबारायांना 400 वर्षापेक्षा जास्त काल होऊन गेला. एवढा काल झाला तरी जगतामध्ये त्यांची कीर्ती आहे का नाही? जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संतांची कीर्ती आहे असं म्हणण्यापेक्षा संतांची कीर्ती जोपर्यंत जगात आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत. विठाला एवढी कीर्ती आहे, एवढा त्यांचा मोठेपणा आहे. मग तो मोठेपणा तुकोबारायांनी वर्णन केला. अनेक अंगानं त्याचं वर्णन केलेलं आहे तुकोबा, अनेक अंगानं. वास्तविक पाहता संतांचा मोठेपणा वर्णन करणं हा अनिर्वचनीय आहे. तो शब्दानं सांगता येत नाही. एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्याकरता वर्णन करणाऱ्याकडे 2 गोष्टी लागतात. एक वाणी लागते आणि दुसरी बुद्धी लागते. वाणी आणि बुद्धी या 2 गोष्टी वर्णन करणाऱ्याकडे लागतात. एखाद्याकडे बुद्धी असते पण वाणी नसते. मुक्याला बुद्धी आहे पण वाणी नाही, काय वर्णन करू शकेल? काही जणाकडे नुसतीच वाणी असते पण बुद्धी नसते. थोडं धाडसानं बोलतो बहुतेक कीर्तनकार. विठाला बोलायचं, टळा 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 बोलत राहायचं. बुद्धी आणि वाणी दोन्ही गोष्टी लागतात, त्याच्याशिवाय वर्णन होऊ शकत नाही. तसा संताचा महिमा वर्णन करत असताना तो अनिर्वचनीय म्हणजे त्याचं निर्वचन शब्दानं होत नाही. शब्दाच्या बाबतीत शाब्दिक कितीही शब्द निष्णात असला तरी तो संताचं वर्णन करेल का? शाब्दिकाचे काम नाही येथे. बुद्धीच्या बाबतीमध्ये वेद आहे, वेदानं तरी वर्णन केलं तरी वेद सरते शेवटी ग्वाही देतो. नाथ महाराज म्हणतात वेदशास्त्रे देते ग्वाही संत महिमा कळणे नाही. संतांचा मोठेपणा कळत नाही महाराज, कळत नाही. तो शब्दाच्या अतीत आहे. मग तो कुणाला कळाला? जे स्वतः त्या स्थितीत अनुभव घेतात तेच वर्णन करू शकतात. भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती. भक्त नाही भक्तची. चकार लावला. भक्त सोडून दुसरा कुणीही घ्या, मग याच मध्ये कुणी घाला. चकार हा अन्याचा व्यावर्तक असतो. भक्त सोडून जर दुसरा कोणी शाब्दिक ज्ञानी पंडित अधिकारी कोणीही असू द्या, वेदांती असू द्या किंवा चांगदेवासारखा योगी असू द्या किंवा रामेश्वर शास्त्री सारखा दशग्रंथी ब्राह्मण असू द्या, असा जरी असला तरी तो महिमा जाणू शकत नाही. भक्तच लागतो. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. म्हणून तुकोबारा जेव्हा जेव्हा महाराजांना विनंती केली महाराज संताचं मोठेपण सांगा, अनेक अंगानं प्रकाश टाकला तुकोबारा. कधी संतांच्या भेटीचा महिमा, कधी त्यांच्या कृपेचा महिमा, कधी त्यांच्या संगतीचा महिमा, कधी त्यांच्या क्षेत्राचा महिमा, कधी संतांच्या नामाचा महिमा, कधी संतांच्या आलिंगनाचा महिमा, कधी संतांच्या वारीचा महिमा, कधी संतांच्या चरणराजाचा महिमा. आणि असा महिमा सांगत सांगत तुकोबाराय आजच्या अभंगातून संतांच्या शरीराचा महिमा सांगतात. विठाला सामान्य शरीर तुमचं आमचं आणि संतांचं शरीर बाह्य दृष्टीनं दिसायला सारखंच आहे. बाह्य दृष्टीनं दिसायला सारखंच आहे. आपल्याला 2 हात, संतांना 2 हात, आपल्याला 1 मस्तक, 2 डोळे, 1 वाणी, 2 कान, 2 पाय, 1 पोट,
हे सगळं संताचं आणि सामान्य जीवाचं बाहेरून दिसायला शरीर जरी सारखं असलं तरी संतांचं शरीर आणि तुमचं आमचं शरीर याच्यामध्ये महत् फरक आहे, महत् फरक आहे. कसं आहे ते शरीर? संतांचं शरीर पवित्र आहे आणि संताची वाणी ही पुण्यवान आहे. सामान्य जीवाचं शरीर आणि शरीराद्वारे होणाऱ्या क्रिया आणि संतांचं शरीर आणि त्याद्वारे होणाऱ्या क्रिया जरी सारख्या असल्या तरी संतांच्या शरीराचं महिमा असा आहे की ते शरीर पवित्र आहे, पवित्र. मानव देहाचा जर विचार केला तर मानव देहाच्या बाबतीत अनेक वर्णन आहेत. देहाला श्रेष्ठ म्हटलेलं आहे, देहाला दुर्लभ म्हटलेलं आहे. 4 खाणीमध्ये 84 लाख प्रकारचे जीव आहेत, पण या सगळ्या जीवातला मानव देह हा श्रेष्ठ शरीर सांगितलंय. भाग्यवान आहोत तुम्ही आम्ही मानव देहाला आलो. बरवे झालो आलो या जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहा ऐसी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखासी पात्र होईजे. भाग्यवान आहेत आपण महाराज की या देहाला आलो. हा कुणालाच नाही, तुमच्या आमच्या देहाकडून वरून देव पाहतात, वरून, आणि म्हणतात काय भाग्यवान माणसं आहेत की यांना शरीर मिळालं. कोण? देव. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. देह दुर्लभ आहे, चांगला आहे, तो सफल आहे. सगळे वर्णन शरीराच्या बाबतीत आहे, पण शरीराला कोणीच पवित्र म्हटलं नाही. विठ्ठल विठ्ठल. शरीराला संतापासून शास्त्रांनी मानव देहाला पवित्र कुणीच म्हटलं नाही. उलट या शरीरावर अपवित्र अशी मोहर टाकलेली आहे. मानव देह कसा आहे? अपवित्र आहे, अपवित्र. किती अपवित्र आहेत? जगातले सगळे विटाळ या शरीरात साठवलेले आहेत. 1-2 नाही, जगातले जेवढे जेवढे विटाळ आहेत ते सगळे विटाळ या शरीरात साठवलेले आहेत. सगळे शरीर विटाळाचे आळे. जगातले सगळे विटाळ शरीरात आहेत, सगळे विटाळ. म्हणून लक्षात घ्या, शरीर उत्पन्न होतं त्यावेळेस ही विटाळ पाळतात आणि शरीराचा नाश होतो त्यावेळी ही विटाळ पाळतात. घरात कुणी जन्माला आलं की मंगल कार्य करता येत नाही, आणि घरात कुणी वारलं तरी मंगल कार्य करता येत नाही. एखाद्याच्या घरी कार्य असावं, सगळ्या गावाला पत्रिका का म्हणले लग्न आहे मोठ्याचं, कधी उद्या, हां सकाळीच फोन, लग्नाला जायचं, हो जेवण केल्याशिवाय यायचं नाही बरं का, जेवण केल्याशिवाय यायचं नाही. ठरलं लग्नाला, मग याला फोन कर, त्याला फोन केला, अरे जायचं लग्नाला, यायचं नाही का, तुला कळलं नाही का, काय त्यांच्या घरी दुर्घटना घडली, तालुक्यात पत्रिका,
सगळ्यात मोठा मंडप, सगळ्यात मोठा आचार्य, सगळ्यात मोठं लग्न म्हणून प्रसिद्ध आहे. पण हे लग्न काही तासावर आलं, दुर्घटना घडली की लग्न होत नाही महाराज. कितीही खर्च होऊ द्या, काहीही करू द्या, का होत नाही? घरामध्ये वारलं, कुणी वारलं की मंगल कार्य नाही. घरात कुणी जन्माला आलं की मंगल कार्य नाही. म्हणून शरीरा इतकं नाही अपवित्र शरीरा ऐसे. तुकोबराय म्हणतात, या शरीरा इतकं अपवित्र जगतामध्ये दुसरं काहीच नाही, काहीच नाही. किती अपवित्र आहे. एखाद्या नूतन वस्तूनं किंवा पदार्थानं या शरीराचा जर संग केला तर तिचं नवपण राहत नाही आणि त्या पदार्थाचं मोलही राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. कोणतंही नूतन एखादं नवीन वस्त्र असावं. नवीन वस्त्र. कोरोनाचा काळात होतो ना, होता ना तुमच्याकडे कोरोना? होता का? होता. कोरोना नाही अशी जागाच नाही, सगळीकडे होता. लॉकडाऊन, कडेकोट बंदोबस्त, काहीच नाही, हालचाल नाही महाराज. 2 वर्ष मुलाचं लग्न जमलं होतं लॉकडाऊनच्या आधी. महिन्यात संपल, 2 महिन्यात संपल, असं वाढत 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 1.5 वर्ष झाले, लग्नच नाही. सगळं ठरलं कधी करायचं. अहो काय बंदोबस्त आहे, जाऊ द्या म्हणले. नका का मोठं करा ना, बारकं करा. तुमची 10 माणसं, आमची 10 माणसं, कुठं करू? आपल्याच घरात करू म्हणले, हॉलमध्ये. कशाला? ठरलं सगळं. 10 माणसं. अरे पण तो नवरदेव आहे, निदान त्या दिवसापुरता तरी देव आहे. मग त्याला जुने कपडे कसे, त्याला नवे आणावं लागतील. मग कसं काय? दुकानं तर बंद आहेत. नाही म्हणले, आमच्या मित्राचं दुकान आहे. फोन लावला, या म्हणले मागच्या दरवाजानं देतो कपडे. ते गेलं दुकानात, मागच्या कपडे. नवरदेवानं घेतला ड्रेस, पाहिला, चांगला घ्या, चांगला घ्या, पुन्हा लग्न नाही, पुन्हा लग्न नाही. 15,000चा पोशाख घेतला. किती? 15,000चा. घरात हॉलमध्ये लग्न, पोशाख घातला, अक्षदा पडल्या. 1-1.5 तासात जिकडं तिकडे पाहुणे. त्यानं तो पोशाख काढला. म्हटले एवढा भारी पोशाख, याचं काम संपलं आता म्हटले. त्यानं बरोबर आहे अशी घडी जमवली महाराज. आहे असं पॅक केलं दुकानातून. दुसऱ्या दिवशी घेऊन गेला दुकानदाराकडे. आलं का हो? मीच हो, काल ड्रेस नाही. झालं का लग्न? झालं हो. मग हे काय? नाही म्हणले, तुमचा पोशाख परत करायला आणला. म्हणले लग्नात घातला नाही का? घातला ना. मग आता काम झालं म्हणले, परत घ्या. ते म्हणले आता घेता येत नाही याला. का? फाटलाय का कुठं? फाटला नाही. याला काही डाग पडलाय का? डागही पडला नाही, फाटला नाही. मग याची इस्त्री आहे अशी इस्त्री आहे असं पॅकिंग आहे, जसा नेलता तसा आहे. मग का परत घेत नाही? या वस्त्रानं तुमच्या शरीराचा संग केल्यामुळं याचं नवपण गेलं. विठ्ठल अपवित्र आहे शरीर, अपवित्र. मोबाईल घेतला एकाने नवीन, तरुण वर्ग काय म्हणते त्याला, ॲपल घेतला. घरी आला, पाहिलं. वडिलांनी म्हणले केवढ्याचा मोबाईल? ₹1,00,000. लाज वाटत नाही? ₹1 कमवायची अक्कल नाही, लाखाचा मोबाईल घेऊन आला. परत दे. त्यानं असं पॅकिंग केलं, गेला दुकानात. हे परत घ्या. ते म्हटले लाख नाही, आता 80,000. 2 तासात 20,000 कमी. काय झालं याला? काय झालं नाही? तुमच्या शरीराच्या संगतीत आला, याचं मोल कमी झालं. मोल अपवित्र. कितीही भारी मिठाई खावा, कितीही भारी. महाराज, मी पुण्याला आमचे एक परिचयाचं, त्यांचं नेहमी परदेश गमन असतं.
बरं का दादा. जेवण झालं आमचं, बसलो. म्हणले महाराज मिठाई. म्हटलं आता जेवल्यावर मिठाई कुठं असते का हो? अहो म्हणले ही जेवल्यावर खायची मिठाई आहे, ही काही वाटीभर आणि मुठभर नाही, एकच तुकडा हातावर. म्हणलं एवढं काय विशेष आहे? म्हटले ही मिठाई दुबईहून आणली आहे. काय भाव आहे जा? 35,000 रुपये किलो. काय मिठाईचा भाव? 35,000 रुपये किलो. ठेवायची का पंक्तीला आपल्या? एवढी भारी मिठाई शरीराच्या संगतीत आली, तिचं रूपांतर विष्ठेत झालं. विष्ठेत विठाला गुदद्वारा वाटे मिष्ठान्नाचा नरक लोटे. तुकोबाराचं प्रमाण आहे. कितीही भारी असू द्या, तिचं रूपांतर कशात झालं? विष्ठेत झालं. एवढा अपवित्र आहे हे शरीर, अपवित्र. उगच ज्ञानोबा देवाला भांडत नाही. देवा तुझी घोंगडी कशी न आमची? कान्होबा तुझी घोंगडी, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. माझं नावच कान्होबा आहे. आम्हा सिका दिली रे वांगुली. तुझी चांगली आहे. स्वगत सच्चिदानंद ही तुझी, आणि आमची रक्तरेत दुर्गंधी. अशी 9 ठाई फाटोनी गेली, अशी 9 ठिकाणी फाटलेली दुर्गंध असणारी ही घोंगडी आमची अपवित्र आहे. ज्या शरीराला संत उत्तम म्हणतात, ज्या शरीराला दुर्लभ म्हणतात, ज्या शरीराला श्रेष्ठ म्हणतात, ज्या शरीराला सफल म्हणतात, पण त्याच शरीराला संत पवित्र म्हणायला तयार नाहीत. का नाहीत? याची काही कारणं असतील का? नाही. का नाहीत? का देहाला अपवित्रता आली? का आली? तर त्याची 6 कारणं शास्त्रात सांगितलेली आहेत. या 6 कारणामुळं मानव देह श्रेष्ठ, उत्तम, दुर्लभ, सफल असून सुद्धा त्याला पवित्र म्हणता येत नाही. पवित्र कोणती कारण? स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्नंदात, निधनादपि कायम मध्येय शौचत्वात. ही 6 कारण आहेत. शरीर जन्मण्यापूर्वी ज्या स्थानात होतं ते स्थान अपवित्र आहे म्हणून देहाला अपवित्रता आली. शरीर ज्या बीजापासून उत्पन्न झालं ते बीज अपवित्र आहे म्हणून देहाला अपवित्रता आली. शरीर ज्या पदार्थामुळे पुष्ट आहे ते पदार्थ अपवित्र आहेत म्हणून देहाला अपवित्रता आली. शरीराच्या बाहेर टाकणारे जे पदार्थ आहेत ते अपवित्र आहेत म्हणून देहाला अपवित्रता आली. या शरीराला निधन आहे म्हणून शरीराला अपवित्रता आली, आणि या शरीराला कायम शुची ठेवावं लागतं म्हणून अपवित्रता आली. हे शरीर उत्पन्न होण्याच्या आधी ज्या स्थानात हे शरीर वाढतं ते स्थान म्हणजे आईचं उदर. ते स्थान काही फार चांगलं नाही महाराज. मातेची उदर कोहरी, पचोनी विष्ठेची दातरी, उकडोनी नवमासवरी, जन्मो जन्मोनी मरती. या आईच्या उदरामध्ये आतली जी जागा आहे ना ती फार काही चांगली नाही महाराज. असं काही गालीच्या वर पंखा नाही नाही नाही. विष्ठा लेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासीचे दुःख गाढे, कोण्हा पुढे सांगावे. सगळीकडे विष्ठेचा मूत्राचा लेप आहे, आणि अशा जागेत हे शरीर 1 दिवस नाही 9 महिने 9 दिवस ज्याचं वास्तव्य या जागेत आहे ती जागा अपवित्र आहे म्हणून शरीराला अपवित्रता आली. स्थानात. दुसरं बीजात. ज्या बीजापासून शरीर उत्पन्न झालं ते बीज अपवित्र आहे म्हणून शरीराला अपवित्रता आली. बीज काय असतं? जसं बीज तसं फळ.
बीज पवित्र, फळ पवित्र. बीज कडू, फळ कडू. बीज गोड, फळ गोड. मिरच्याचं बीज कसं आहे? बी गोड आहे. जोरात सांगा जा, मला बोलतात. तिखट आहे. मग मिरची कशी आहे? तिखट. आंब्याचं बी कसं आहे? आंबा गोड. लिंबाचं बी आंबट. जसं बीज तसं फळ. शेतकऱ्याची आंब्याची बाग, आंब्याची बाग. हापूस, देवगड हापूस म्हणजे नुसता बॉक्स नाही, बागच असली देवगड हापूस. सगळा माल परदेशाला, एक्सपोर्ट क्वालिटीचे आंबे. त्या शेतकऱ्याचा मुलगा अमेरिकेला शिकायला होता. आंब्याच्या सीझनमध्ये आला, पाहिली बाग, वा वा वा, एक आंबा काय गोड आहे, गोड आहे. आणि त्याच बागेच्या बांधावर लिंबाचं झाड होतं. त्यानं पाहिलं, पप्पा पप्पा हे काय आहे? लिंब आहे म्हटले. हा आंबा आहे, हा लिंब आहे. मग आंब्याचा आंबा खाऊन बघितला, गोड लागला. लिंबाची लिंबोळी खाऊन बघितली, अरे अरे ही कडू आहे. हा, हे गोड लागतं, हे कडू लागतं. शेत एकच, मालक एक, त्याला पाणी एक, सगळं एक. हे कडू का? वडील म्हणले, अरे तो लिंब कडूच लागणार. ते म्हटलं, तुम्हाला समजत नाही म्हणले, त्याला अमेरिकेत शिकावं लागतं. मग थांबा म्हटलं. वडील कामाला गेले, त्यानं फोन लावला गाड्याला, 2 पोते साखर आण. 1-1 क्विंटलचे 2 पोते त्यानं आणले. त्या लिंबाभोवती आळं केलं आणि त्याच्यात 2 साखरेची पोते ओतले आणि त्याला पाणी सोडलं. वडील म्हणले, बाबा काय करतो? नाही म्हणले, आता लिंबोळ्या बघा कशा गोड होतात. का? 2 पोते साखर याला ओतली आहे. वडील म्हटले, म्हणून तर तुला अमेरिकेला ठेवलंय. तू इथं नाही ती बरं आहे, तुला त्याच्याकरताच. अरे जसं बी निंबाच्या झाडा साखरेचे साखरेचे आले बीज तैसे फळे येती तया. अरे जसं बीज तसं फळ. शरीर अपवित्र का? तर शरीर ज्या बीजापासून रक्त आणि रेत, रक्त आणि मात्या पित्याच्या रक्तरेतापासून हे शरीर बनल्यामुळं रक्तही अपवित्र आहे, रेतही अपवित्र आहे. म्हणून शरीराला अपवित्रता आली. स्थानात बीजात उपस्तंभात. शरीराला पुष्टी देणारे पदार्थ काय काय शरीरात? अस्थि म्हणजे हाड, हाड, मांस, चरबी, रक्त, हे शरीराला पुष्टी देतात महाराज. पुष्टी
नुसतीच चरबी असली आणि रक्त नसलं तर मग त्रास होतो. का म्हणले सारखा थकवा येतो, बघू तपासून. तपासलं म्हणले रक्त कमी आहे. रक्त नसेल तर शरीर पुष्ट होईल का? बर, शरीराला थोडी ताकद येण्याकरता चरबी पाहिजेच. का म्हणले वरचीवर आशक्त होत चाललाय, पंक्तीशिवाय तर जेवत नाही तुम्ही. मग आशक्त का? काय म्हणले महाराज तब्येत अशीच झाली. का म्हणले हाड बळकट असेल तर शरीराला बळ आहे ना. या सगळे नुसता गुडघा दुखू द्या महाराज, मांडी घालता येते का आजी? हा पाय पुढं, हा पाय मागं, एक वर एक खाली. तुमची सर्कस पाहतो मी. कशामुळं? हाड बळ नाही, हे बळ देतात, पण हे सगळे अपवित्र आहे. रक्त अपवित्र आहे, मांस अपवित्र आहे, अस्थी अपवित्र आहेत. अपवित्र आहेत ना अस्थी. म्हणून तर माणसं वारल्यावर तिसऱ्याला काय असतं? तुमच्याकडे तिसऱ्या का दुसऱ्याला? तिसऱ्या दिवशी सावडतात ना. सावडणं म्हणजे काय असतं? त्या अस्थी गोळा करायच्या, कलशात ठेवायच्या, की जन जिंदगी भर पैसे कमवून बंगला बांधला, पण त्याची हाडं घरात नाही, बाहेर बांधतात. आत येऊ नये, बाहेर. अरे येड्यानो, रात्रीचा दिवस, दिवसाचा रात्र केलं त्यानं. बंगला बांधायचा आणि त्याची हाडं बंगल्यात नाही, बाहेर अडकवा. का? अपवित्र आहेत. विठाला कानात, बीजात, उपस्तंभात, निस्नंदात शरीराच्या तून बाहेर टाकणारे पदार्थ अपवित्र आहे. तोंडातली थुंकी अपवित्र आहे, कानातला मळ अपवित्र आहे, डोळ्यातले चिपड अपवित्र आहे, नाकातला शिंबूड अपवित्र आहे. वा. त्वचेचा घाम अपवित्र आहे, मल अपवित्र आहे, मूत्र अपवित्र आहे. म्हणून शरीराला अपवित्रता आली. निधनादपी, एक ना एक दिवस हे शरीर निधन पावणार आहे, निधन जाणार आहे महाराज. अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरण अनाशीनो प्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत. आणि शरीर जात अघवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा. नाशिवंत देह जाणार निश्चित, देह जाईल जाईल. जाईल, जाणार आहे महाराज, जाणारा, राहणारा नाही महाराज. देह राहील का? जाणार आहे. काळोबा खाईल. काळाचं ते खाऊ आहे. काय आहे? काळाचं खाऊ आहे. काय आहे? खाऊ कशा करता असतो? खाऊ मुलाला समजवण्याकरता काय असतो? खाऊ असतो. पोरं कीर्तनाला येतात पण बसत नाहीत. मोठी मोठी पोरं बसत नाहीत, बारकी कशी बसत? नाही कळलं, जाऊ द्या. त्याला मग समजा, ए कीर्तन सुटल्यावर तुला चॉकलेट देतो. नाही नाही, तू रोजच असं म्हणते, काला व्हायला आला. नाही, हे आताच पैसे 100 रुपये दिले ते लागतं ना आधी त्याच्या.
शांत बसतं. तसं काळाला समजवण्याकरता परमात्म्यानं त्याला देहरूपी खाऊ दिलाय. खाऊ काळाला देहा केवी रिझे देह काळाचे भातुके. भातुके म्हणजे खाऊ. मग ते वाट बघतं कशाची? काळात खाऊची. पोरं जशी वाट बघतात का नाही खाऊची. पूर्वीचा काळ फक्त बाजाराच्या दिवशी खाऊ मिळायचा पोरांना. कधी? बाजाराच्या दिवशी. बरोबर आहे का? त्या जुन्या मंडळी विचारा. आता तसं नाही. आता पोरांना तासा तासाला खाऊ, नाही तर आई बापाला खाऊ. मग ते बाजारच्या दिवस पाहायचा वाट. कधी दिवस उगवला की वडल्याला गेल नाही का बाजारला, चाललो. लक्षात आहे ना आपलं काय? खाऊ हो आणतो बाळ्या, काळजी करू नको. निघाले गेले सकाळच्या एसटीनं. येतील 11च्या. नाही आले 11ला. आले नाही? नाही. 1च्या नाही आले. 2च्या नाही. 6च्या एसटीनं नाही. मुक्कामी 9च्या एसटीनं तर निश्चित येणार. 8ला झोपणार पोरग त्या दिवशी 9 वाजूस्तोवर जाग. का? खाऊसाठी. खाऊ. आणि एकदा का वडील आले की पिशव्या हातातून पहिला खाऊ. तसा काळ वाट पाहतोय कुणाची? या खाऊची. अजून किती आहे काळ. एकदा का ती वेळ आली संपलं. हे काळा नळाची कुंडी घातली लोणियाची उंडी. माशी पंख फाकडी तव हे सरे संपलं. अग्नीमध्ये लोण्याचा गोळा टाकावा किती वेळ लागतो? अरे टाकेपर्यंतच. टाकला की संपला. कमी वाटलं माऊलींना. पुढं दृष्टांत दिला. माशीला पंख फडकवायला किती वेळ लागतो? माशीला पंख फडकवायला किती वेळ? तेवढ्या वेळात काळ या शरीराला घेऊन जातो. निधनादपि याचं निधन आहे. आणि कायम मध्ये शौचत्वात. याला कायम शुची ठेवावं लागतं. कायम. रोज स्नान, रोज कपडे बदलावे लागतात, रोज गंध लावावा लागतो, रोज याला आवरावं लागतं महाराज. रोज रोजच नट्टा, रोजच पट्टा. इकडं नट्टा आणि इकडं पट्टा. किती नटावं लागतं रोज सांगा बरं तुम्ही? रोज पावडर तेवढीच, क्रीम तेवढीच. ते कसं का असं ना, पण ते लावावं लागतं ना त्याला. रोज करावं लागतं. कायम शौचत्वात. अशी ही कारणं असल्यामुळं देहाला अपवित्रता आलेली आहे. आणि त्याच मानव देहामध्ये महात्मे देहाधारी बनले. आणि त्याचं वर्णन तुकोबारायांनी पवित्र केलंय. पवित्र केलंय. अपवित्र असणारं शरीर पण ते पवित्र झालं. कशानं झालं? या शरीरानं संगती केली परमात्म्याच्या नामाची. नामाची संगती केली महाराज. लोखंड आहे, जुना आहे, कुजलेला आहे, मातीत गंजलेला आहे, त्याला भंगार म्हणतात. भंगार. पण या भंगार लोखंडाची संगती परिसाची झाली. भंगार नाही, भांगार. भंगार नाही राहिलं ते. आता काय झालं? भांगार शब्दाचा अर्थ सोने. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा भांगार की भांगाराची झाले. माऊली म्हणतात भांगार म्हणजे काय? सोने. तसं भांगार शब्द हा कन्नड आहे. माऊलींनी 56 भाषेचा गौरव. मग ज्ञानेश्वरीत भांगार. भांगार म्हणजे सोनं. भांगारचं भांगार झालं. भांगार वेगळं आणि भांगार वेगळं. हे बऱ्याच भांगाराला कळत नाही. विठाल झालं भांगार. सोनं जे गंजलेलं आहे, जुनं आहे, भंगार आहे, त्याचं सोनं केलं कुणी? परिसानं. तसा हा देह अपवित्र आहे.
पण याला नामाचा संग झाला की पवित्राची होय देह जरी गाय पवित्रची होय देह त्याचा संग त्यानं नामाचा केला. कारण परमात्मा कसा आहे? पवित्र आहे. पवित्राणाम पवित्र यो मंगलानांच मंगलम. जसा देव पवित्र त्याचं नाम पवित्र, देव मंगल तसं त्याचं नामही मंगल. नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट. नामस्मरे नीलकंठ निज सुखे निवाला. अशा संग नामाचा शरीरानं केला जो सतत या देहामध्ये येऊन नामचिंतन करतो. अपवित्र असणार शरीर पण पवित्र तो देह. तो देह पवित्र झाला. महाराज किती पवित्र झाला, किती पवित्र झाला. त्यानं ज्या कुलात जन्म घेतला ते कुल पवित्र. त्यानं ज्या देशात जन्म घेतला तो देश पवित्र. त्यानं ज्या गावात जन्म घेतला ते गाव पवित्र. त्यानं ज्या जलाला स्पर्श केला ते जल तीर्थ. त्यानं ज्या भूमीला स्पर्श केला ती भूमी क्षेत्र झाली. क्षेत्र क्षेत्र. त्यानं ज्या रेड्याला स्पर्श केला त्याची समाधी. त्यानं ज्या भिंतीला स्पर्श केला त्या भिंतीचं मंदिर. त्याने ज्या खांबाला स्पर्श केला त्या खांबाचं मंदिर. त्यानं ज्या शिळेला स्पर्श केला त्या शिळेचं मंदिर. विठ्ठल कुलात जन्म घेतला पवित्र ते कुळ. पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. जे गावी वसते भगवत भक्त तत्संगे तो गाव पुनीत. जे देशी वसले साधू संत तो देश पुनीत त्याचे. आळंदी, देहू, तेर, सासवड, आरण, पैठण ही गावं आधी नव्हती का? नव्हती का? आळंदी माऊलींच्या आधी नव्हती का? होती. लोक वारी करत नव्हते. पण आळंदीत माऊली समाधी, माऊलींच्या स्पर्शानं आळंदी पवित्र झाली. आळंदी क्षेत्र झाली. देहूला क्षेत्र पण तुकोबारायने दिलं. सासवडला सोपान देवानं, आरणला सावता महाराजांनी, तेरला गोरोबा काकानं. हा जो भाग आहे, हा जो भाग संपन्न झाला महाराज MIDC ने नाही, महाराजांनी. विठ्ठल MIDC न नाही. जरी याला MIDC म्हणतात, MIDC या लोकाला आनंद होतो. MIDC आली आमच्याकडे, MIDC आली. मग काय? कामच काम, उद्योगच उद्योग, पैसाच पैसा. MIDC जिथं आहे तिथं. इथं जी MIDC महाराजांनी उघडली ना, इथं पुण्याचे उत्पन्न आहे. पुण्याचं इथं पुण्याचं उत्पन्न आहे. हो हो. इथं येऊन
पुण्य कमवून जायचं. पुण्य हे आपलं या जन्माचं नाही, जन्म जन्माचं कल्याण ज्याला करायचं त्याने या यमाडीचीत नोकरी करा. विठा म्हणून संता इतकं जगात कोण पवित्र आहे त्यांचं वर्णन केलंय. कोण आहे जगतात? काय आहे? तीर्थात आपण स्नान केलं की आपण पवित्र होतो, पण आपलं पाप तीर्थाला लागतं. तीर्थ अपवित्र होतात, म्हणून तीर्थाला पवित्र होण्याकरता पुन्हा संताचा आश्रय घ्यावा लागतो. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ तया पायात पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थ पवित्र तोच आपलं पावित्र अबाधित राखून दुसऱ्याला जो पवित्र करतो तो पवित्र. म्हणून भूतलावर असे एकच आहेत महाराज, एकच. कोण? संत आहेत. संत संत पवित्र. मग पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. भूतलावर एकच आहेत. कोण? पवित्र सो पवित्र सो भूमंडळी संत पवित्र आहेत महाराज. पवित्र म्हणून संताचं वर्णन तीर्थाचे तीर्थ केलंय. तीर्थाचे तीर्थ. तीर्थाशी तीर्थाचा तो तीर्थ झाला तो आपण. तुकोबाराय आहे म्हणतात संत पवित्र आहेत. इतके पवित्र की ज्या भिंतीवर बसून ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतीला स्पर्श केला, भिंतीचं मंदिर झालं. मंदिराला भिंती असतात, पण भिंतीचं मंदिर. ज्या खांबाला बसून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, मंदिराला खांब नाही, खांबाचंच मंदिर. जगद्गुरु तुकोबारायांनी आयुष्यभर ज्या शिळेवर बसून भजन केलं, देहूला शिळा मंदिर आहे. शिळा, शिळेची मूर्ती बनवतात, शिळेची समाधी बनवतात, पण शिळेचंच मंदिर की ज्या मंदिराच्या लोकार्पणाला देशाच्या पंतप्रधानाला यावं वाटलं. इतकं पवित्र महाराज, इतकं पवित्र. संत पैठण क्षेत्राला ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज शुद्धीपत्र आणायला गेले, इतिहास सगळ्याला माहीत आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. माऊलींचा अधिकार सगळ्या पैठणातल्या विद्वानांना कळाला, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या मागं जाण्याची अक्कल फक्त रेड्याला होती. अक्कल कोणाला होती? रेड्याला. माऊलींच्या मागं रेडा निघाला. माऊली अलंकापुराला निघाले. जाता जाता आळ्याला त्या रेड्यानं आपला प्राण सोडला. माऊलींनी आपल्या हाताने रेड्याला समाधी दिली. म्हणून आळे फाट्याला रेड्याची समाधी आहे महाराज. आणि दर महिन्याच्या वद्य एकादशीला तिथं वारी भरते. समाधी कोणाची आहे? रेड्याची. वारी कोण करतं? रेडे नाही, माणसं. एवढं पवित्र संतांमुळे येतं. म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. देह पवित्र होतो आणि वाणी पुण्यवान होते. महत्वाचं चिंतन आहे.
त्याच देहाच्या अंतर्गत असणारी वाणी तुकोबारांनी वेगळी का काढली? देह पवित्र झाल्यावर वाणी वेगळी राहील का? पण देह पवित्र सांगून वाणी पुण्यवान सांगतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय आहे? वाणी म्हणजे मुख नाही. वाणी म्हणजे मुख नाही, मुखातून आलेले जी अक्षर आहेत त्याला वाणी म्हणावं. वाणी म्हणजे मुख नाही, मुखातून आलेली. आली मुखावा वाटे मुखातील अक्षर वाणी, मुखी अमृताची वाणी. तुकोबाराय म्हणतात, अरे माझी मुख माझ आहे, पण येणारी अक्षर नोहे माझी वाणी पदरीची. अरे माझ्या मुखातून अक्षर येतात, मुख माझ पण येणारी अक्षर करीतो कवित्व. म्हणालय कोणी नव्हे माझी वाणी पदरीची. वाणी म्हणजे अक्षर, ती पुण्यवान आहेत. पुण्यवान काय आहेत? 4 वाणी आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणी नाभिस्थानी असते. परा पश्यंती हृदय असतं, मध्यमा कंठात, आणि वैखरी म्हणजे तुम्हा आम्हाला जी प्रगट होते ती वैखरी. शब्दाचा उदय होतो, शब्द जो उदयाला येतो ना परावाणीत येतो. थोडं लक्ष द्या. परावाणीत उदयाला येतो, त्या शब्दाचा विस्तार पश्यंती म्हणजे हृदयामध्ये होतो, आणि त्या शब्दाला ध्वनिरूप कंठामध्ये प्राप्त होतं, आणि तो शब्द प्रगट होतो मुखाद्वारे. म्हणून संतांच्या मुखातून निघालेली ही अक्षरवाणी ही पुण्यवान आहेत. पुण्यवान. संतांचं शरीर जरी पवित्र असलं तरी प्रत्येक शरीराला काळाची मर्यादा आहे. प्रत्येक शरीराला काळाची मर्यादा आहे. म्हणून संतांच्या पश्चात संत शरीरानं जरी जगात नसले तरी जगाला पुण्य देण्याचं काम करून करतं तर ती वाणी. म्हणून वाणी पुण्यवंत विठाला. संतांचं शरीर जरी पवित्र असलं तरी त्याला काळाची मर्यादा आहे. मग संतांपश्चात जगाला पुण्य कोण प्रदान करतं तर ती ही वाणी. ज्ञानेश्वर महाराजांची वाणी ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबारांची वाणी गाथा, नाथ महाराजांची वाणी भागवत, हे ग्रंथ जगाला पुण्य देतात. महाराज पुण्य याचा आश्रय जन जन केला महाराज, त्याला काय कमी आहे महाराज? ग्रंथाच्या आश्रयानं राहणारा गरीब राहील का? काही ग्रंथ जगतात आणि काही ग्रंथावर जगतात. जाऊ द्या, आता काय नाही घ्यायचं तुमच्या लक्षात. काही ग्रंथ जगतात आणि काही ग्रंथावर जगतात. ही वाणी संतांची जगताला पुण्य. ज्ञानेश्वर महाराजांची वाणी ज्ञानेश्वरी.
परमात्म्यानं अर्जुनाला गीतेचा उपदेश केला कुरुक्षेत्रावर. सगळ्या शास्त्राचं सार गीतेत, पण ती संस्कृत. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमांशात कृतस्य भारत. गुह्यतम असा शास्त्राचा उपदेश परमात्म्यानं अर्जुनाला केला. अर्थात तो गुह्य असल्यामुळं सगळे त्याचे अधिकारी नाहीत. गुह्य आहे म्हटल्या ते सगळे अधिकारी नाहीत. अर्जुनाचा उद्धार झाला, जगताचा कसा व्हायचा. तीच गीता ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात पडली त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांची वाणी जगताला पुण्य देण्याकरता ब्रह्म साम्राज्य वर्णी येली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा जगताला पुण्य देण्याकरता ही वाणी प्रसवली. जगद्गुरु तुकोबारांचा गाथा सामान्य आहे का? गाथा म्हणजे 4 वेदाचं भाष्य आहे. लक्षात घ्या, 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. संस्कृत आहेत. कधी व्हायचा जगाचा उद्धार? तुकोबाराच्या मुखातून ही अक्षर आणली. गाथा म्हणजे 4 वेदाचं भाष्य. म्हणजे एका गाथ्याचं पारायण करा, 4 वेदाचं पारायण केल्याचं पुण्य मिळेल. टाळ्या कीर्तनात फक्त भजनात वाजवायचा. भजन सोडून कीर्तनामध्ये टाळी वाजवण्याची परवानगी नाही, वाजवूही नाही. जरी इथं बुवा म्हटला बजाव टाळी, नाही बजाएंगे म्हणायचं, वाजवायची नाही. फक्त भजनात टाळी वाजवायची. ही काही सभा नाही ना, हे काही भाषण नाही का तुमच्या टाळ्या मिळवण्याकरता, तुमचं रंजन करण्याकरता मी उभा नाही आहे महाराज. मी म्हणजे वक्ता. टाळ्या मिळवण्याकरता कीर्तन नसतं. भजनात टाळी वाजवावी. भजनात वाजवा विठाला. कुठं आलतो आपण? आता तुम्हीच टाळ्या वाजवल्या आणि तुम्हीच विसरला. कुठं आलतो? आता वाजवू का मी टाळी? तुकोबारायांचा गाथा. मग एका गाथ्याचं पारायण करा, 4 वेदाचं पारायण केल्याचं पुण्य. हे कुणी सांगितलं? ज्याला वेद कळत होता त्यानं. रामेश्वर शास्त्री तुकोबारायांच्या वाणीचं वर्णन करतात. सहुवेदाचे केले हे विवरण, अर्थ हे गहन करून या वाणी पुण्यवंत. देह पवित्र झाला, वाणी पुण्यवंत झाली. कुणाची? जो वदे अच्युत. कधी कधी नाही, सर्व काळ. आम्ही नाव घेतोच की, मग आमचं शरीर पवित्र आहे का? आमची वाणी शिव्याय देते. कधी कधी नाम घेतल्यावर सततं कीर्तयंतो माम. संतांचं नाम घेणं दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. सतत महाराज, सतत. एक क्षण सुखाती वाणी नामाशिवाय. आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण. तुका म्हणे क्षण खाता जेविता न विसंबे. असं सतत केल्यामुळं देह पवित्र झाला, वाणी पुण्यवान झाली. आणि अशा भगवत भक्ताच्या चिंतनानं तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या विठोबा.
ताली वाजवा भजन करा देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या भगवत चिंतनानं भगवत भक्ताचा देह पवित्र झाला आणि त्याची वाणी पुण्यवान झाली. देह पवित्र झाला पण देह एक प्रकारचा नाही. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह अशी 3 प्रकारची शरीर आहेत. चिंतनानं फक्त वरचा मलमूत्राचा देह तर पवित्र झालाच, पण जो सूक्ष्म देह आहे मन बुद्ध्यादी तोही पवित्र झाला, आणि जो कारण देह अज्ञानानं अपवित्र आहे त्यालाही पवित्रता आली. स्थूल शरीर अपवित्र आहे मलमूत्रानं, पण भगवत चिंतनानं हे वरचं शरीर जे रक्त मांस हाड आहेत ती पवित्र झाली. ती पवित्र चिंतनानं. पंढरपूर जवळ मंगळवेढ हे गाव एक क्षेत्र आहे. त्या मंगळवेढ्याला गावकुस बांधण्याचं काम चालू होतं. सगळ्या गावाला तटबंदी, मोठं काम. मग त्याला काही थोडे मजूर लागणार नव्हते. पंढरपूरचे मजूर, मंगळवेढ्याचे पंचकृषीतले मजूर कामाला. मग त्या मजुरात भगवत भक्त चोखोबाराही कामाला गेले महाराज, आणि गावकुस बांधण्याचं काम सुरू झालं. पूर्ण होत आलं गावकुस. काय चूक झाली काय माहिती, सगळा गावकुस कोसळला. सगळे मजूर गाडल्या गेले. सगळे मजूर गाडल्या गेले. त्यात चोखोबाराही गाडल्या गेले. देवाला कर्मणा वाईट वाट. माझा भगवत भक्त नामदेव राज, नामदेवा अरे चोखोबाराची हाडं घेऊन या. नामदेवराय म्हणले देवा आता तिथं काय एक मजूर गेला काय चोखोबाराची हाडं कशी? देव म्हणले अरे ते चोखोबाराची हाडं आहेत, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ती हाडं कुणाची? चोखोबाराची. नामदेवराय गेले. अस्थिचा खच पडला होता महाराज. अस्थी घ्याव्या कानाला लाव्यावा, आणि ज्या अस्थितून ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नाव यावं ती हाडं नामदेवरायांनी कळशीत तांब्याच्या घालावी. आणि पंढरी क्षेत्रात परमात्मा वाट पाहत होता, वाट. आणि ती अस्थी आणल्या बरोबर देवानं आपला पितांबर पुढे केला. पितांबर जगातला केवढाही श्रीमंत माणूस असू द्या महाराज, त्याच्या अस्थीचं कापड ठरलेलं आहे. त्याच्या अस्थीचं कापड ठरलेलं आहे. भगवत भक्ताच्या अस्थी देवानं आपल्या पितांबरामध्ये घ्याव्या. जगाच्या मालकानं आपला पितांबर हे कशानं झालं? मांसाचार महाडे अवघी देवासी बोले, अवघी देवाची बोले, अवघी देवाची
प्रवासीच गोडे, जे जे हरी रंगी रंगले, काही नवजे वाया गेले. स्थूल शरीर चिंतनानं, नामचिंतनानं पवित्र झालं. सूक्ष्म शरीर, मन बुद्ध्यादी जे शरीर आहे ते सूक्ष्म आहे, ते अपवित्र झालं. कशानं? विकारानं. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, ईर्ष्या, हे आत आहे सगळं. आपण वरनं रोज घासून आंघोळ करतो साबण लावून, आठवड्याला 2 साबण. वरनं कितीही स्वच्छ करा, आज जर ही घाण असेल, आज जर ही घाण असेल तर ती काय शुद्धता आहे का? ते शरीर शुद्ध आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, ईर्ष्या यानं सूक्ष्म शरीर अपवित्र झालं. पण चिंतनानं जसं वरचं शरीर शुद्ध झालं तसं आतही शुद्धता आली. तुका म्हणे नाम ज्याचे नासी काम क्रोध, हरे भवश्रम उच्चारिता वाचीशी, एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिये विषय विसरली, काम अवघी आनंदाची सृष्टी. ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. सूक्ष्म देह पवित्र झाला आणि कारण देह जो आहे तो अज्ञानानं अपवित्र. अज्ञान जर असेल तर आपण अपवित्र आहेत बर का. तुम्ही कोणीही असाल, जर तुम्हाला ज्ञान नसेल, अज्ञानी असेल, परमार्थात ज्ञान लागतं, अज्ञानाला चालत नाही. आता गर्दीत असल्याची जास्त आहे. कुणाची? अज्ञानाची. लोकाला काहीच कळत नाही, हे सुद्धा कळत नाही. मी नेहमी सांगतो, आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा लोकाला कळत नाही. अज्ञानाचा अज्ञान. जसा स्थूल देह चिंतनानं पवित्र झाला, सूक्ष्म देह जसा चिंतनानं पवित्र झाला, तसा कारण देह ही चिंतनानं पवित्र झाला. कारण ज्याचं चिंतन करायचं आहे, ज्याचं नाम घ्यायचं आहे, तो नामी प्रगट झाला गुरुरूपानं. त्यानं ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती झाली. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. हे तिन्ही शरीर चिंतनानं संताचे पवित्र झाले. म्हणून पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. आणि अशा भगवत भक्ताच्या चिंतनानं, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. संतांच्या चिंतनानं दोषी तरले आणि पातकाच्या राशी जळून खाक झाल्या. संताचं चिंतनानं पाप जातं. तुका म्हणे पापे जाती संताची या. ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, एकनाथ ही काही सामान्य नाव आहेत का? काय शक्ती आहे? प्रत्येक नामाचं सामर्थ्य अलौकिक आहे. ज्ञानदेव असं जर नुसतं मुखानं म्हटलं तर तुम्हाला ज्ञान होतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. अनेक एक सोपारे ज्ञानदेव ही 4 अक्षरे, जो जप करील निर्धारे त्यासी ज्ञान होईल. माऊलींच्या नामाची शक्ती आहे महाराज. नुसतं ज्ञानदेव म्हटल्यानं ज्ञान. तुकाराम सामान्य नाव आहे का? सगळं जग ज्याला भेटतो तो या नावाला घाबरतो. अजून ते लांब आहेत. कोण? महाराज नावावरच चाललंय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. कोण यम? कोण यम? सगळे भेटेत त्याला तो यम. तववरी तुमचे बळ जव आला नाही काळ. लोक म्हणतात मी कोणालाच घाबरत नाही. येऊ दे एकदा त्याला, मग कळतं काय टोपी
काय कपडे, काय विचार, काय राहतोय तो एकदा आल्या की मग तेथे नचले काही, असा बलवान यम. महाराजांच्या नावाला घाबरत. संतांच्या नामानं पुण्य मिळतं. पाप तर जातं, पुण्य तर मिळतंच. काय आहे, दोन नावं अशी आहेत, एक देव आणि एक संत, जे पुण्यही प्राप्त करून देतं आणि पापही घालवतं. देवाच्या नावानं पुण्य मिळतं आणि देवाच्या नावानं पापही जातं. एकच प्रमाण सांगतो, विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप, झाला दिनाचा मायबाप विठ्ठलच. शास्त्र असं सांगतं की ज्या साधनानं पुण्य मिळतं त्यानं पाप जात नाही, आणि ज्यानं पाप जातं त्यानं पुण्य मिळत नाही. बघा, तीर्थात स्नान केलं, पाप गेलं, पुण्य मिळालं नाही, आणि दान दिलं तर पुण्य मिळालं, पाप गेलं नाही. म्हणून आपल्याकडं अशी व्यवस्था आहे, स्नान करायचं आणि दान द्यायचं. काय करायचं? स्नान करायचं आणि दान द्यायचं. स्नान पाप घालवण्याकरता आणि दान पुण्य मिळवण्याकरता. मग आता आपण एवढे स्नान आणि एवढे दान देणार आहेत का? आपलं दान आता सांगूच का? नको आता दान करायला आपली. स्नान आणि दान दोन्ही गोष्टी पाप आणि पुण्य घालवण्याकरता. पण संतांचं नाम असं आहे, पापही घालवतं आणि पुण्य. नुसतं पुण्याने नाव घेणाऱ्याला पुण्यवान बनवतं. पुण्यवान पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. अशा संताच्या चरण रजाची इच्छा देवान करावी. देवईची रज चरणीची माती, धावत चालते मागे मागे. देव पवित्र आहे, पण देव म्हणतो माझ्या ठिकाणचं पावित्र्यपण मला कुणामुळं आलं? माझे ठाई पवित्रपण ते मज भक्ताचे निजान, या लागे धावे चरण रज रेणू वंदावया. म्हणून देव संताच्या माग कशा करता धावतो? चरणीचे रज वंदी शूळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. नामयाचे पाठी चाली केशिराज, लागावया रज चरणीचे महाराज. चरण राजाची इच्छा देवानं करावी. असा वैकुंठ नाम परमात्मा ज्यांनी नामाच्या योगे आपल्या कंठात साठवलाय, आता त्या परमात्म्यात आणि त्यांच्यात कुठल्या प्रकारचा भेद राहील? काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. कुठलाही भेद राहिला नाही. देव आणि भक्ताचं ऐक्य झालं या चिंतनानं. गोविंद गोविंद बोला. लागलिया छंद मग गोविंद ते काया. भेद नाही देवातया, काय त्या उरले वेगळी आणि वैकुंठ नायक जया कंठी. आणि शेवटी तो बराय दृष्टांत देता त्रिवेणीचा. तुका म्हणे देव भक्ताचा संगम
तेथे ओघनाम त्रिवेणीचा. त्रिवेणी संगम कुठे आहे? प्रयागराज. आता कुठे आहे कुंभ यंदाचा? प्रयागराज. सगळ्या जगातले लोक येणार आहेत महाराज. हे आपल्या हिंदू धर्माचं वैभव आहे, वैभव. प्रयागराज कितीतरी करोड रुपये तयारी चालू आहे तिथं. त्रिवेणीला स्नान. गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्या एकेकीचं सामर्थ्य अलौकिक आहे, पण तिन्ही एकत्र आल्या किती पवित्र. गंगा यमुना प्रत्यक्ष आहे, सरस्वती गुप्त रूपात आहे. कुठे आहे? प्रयागराजला. आता ते दुसऱ्या राज्यात. मग तिथं तर काय 75 वर्षाच्या लोकाला फुकट नाही. तिथं तर इष्टी नाही तर आपण कसं आपलं फुकटावर चाललाय परमार्थ सगळा. फुकट आहे म्हणून निघाला पंढरपूरला, फुकट आहे आळंदीला. नसलेली म्हातारी झाली. वय 55 लावलंय 75. का? फुकट. एरवी म्हातारा म्हटल्यावर राग येतो, पांढऱ्याचं काळं करतो. काय केस कशासाठी? तरुण दिसायसाठी. आणि तिकीट काढायला म्हातारा होतो. मग आता इष्टी तर तिथं जात नाही. मग आपल्याला हा त्रिवेणी आहे. संतांजवळ चालते बोलते. इथं 3 आहे. देव आहे, भक्त आहे आणि नाम आहे. नाम. देव, भक्त आणि नाम. भक्त नाम प्रत्यक्ष आहे आणि देव गुप्त रूपानं. असा त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम तेथेचे उत्तम. चरण रज वंदिता तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. ज्ञानेश्वर प्रतिवर्षाप्रमाणे मी सुरुवातीलाच बोललो, मोठे साक्षात्कारी आणि महान भगवत भक्त असणारे ज्यांचा महिमा मगाशी मला अनेक अंगानं कळाला, की ज्यांची वाणी एवढी पवित्र होती महाराज, एवढी पुण्यवान होते की वाचासिद्धी प्राप्त होती त्यांना. असे परमश्रद्धेय आदरणीय ब्रह्मनिष्ठ विठ्ठल महाराजांच्या या पुण्यस्मरणाचा समाधी सोहळ्याचं हे यंदाचं तपपूर्ती वर्ष आहे. वास्तविक पाहता या स्थानाचा आणि इथं येण्याचा माझा पहिलाच योग. आमचे हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज
ज्यांचा आणि आमच्या घराण्याचा निकटचा संबंध आहे. त्यांनी त्यांचं जे साधक अवस्था ते आळंदीला आमच्या फळावर बराच काळ त्यांनी घालवल्यामुळं आमच्या घराण्याशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. जवळजवळ मागच्या वर्षी म्हटलं तरी चालेल त्यांनी महाराज संपर्क करून महाराज स्वतः फोनवर बोलले की असा असा उत्सव आहे, तुम्हाला एक दिवस यावं लागेल. म्हणून येण्याचा मला त्या सगळ्यांच्या भेटीचा योग आला. महाराजांच्याही पश्चात ही परंपरा, हे सेवेचं अधिष्ठान, महाराजांचे उत्तराधिकारी आज इथं भास्कर महाराज हजर आहेत. त्यांचं नावच भास्कर म्हणजे सूर्य आहेत. ते सूर्य त्यांच्या तेजानं बाबांनी हे बीज लावून गेले, पण याला संगोपन करून याचा वृक्षामध्ये रूपांतर करण्यामध्ये महाराज मोठ्या समर्थपणे आणि सक्षमपणे ती परंपरा सांभाळत आहेत. अनेक अनुयायी आहेत महाराजांची, अनेक महाराष्ट्र, तेलंगणा प्रांत, आंध्र प्रदेश, बरोबर ना, या 3 राज्यामध्ये ज्यांचा शिष्य परिवार आहे. प्रतिवर्षी मोठ्या संख्येनं सगळा शिष्य परिवार आपल्या गुरुच्या सेवेला इथं हजर राहतो. महाराजांचं समाधी मंदिर आहे, बाजूला विठ्ठल रुक्मिणी आहेत, इकडं महादेव आहे, हरिहर आहेत आणि मध्ये महाराज आहेत. हरिहराचं ऐक्य इथं मला सांगितलं मग अशी तर मूर्तीकडं पाहिलं, हसऱ्या मूर्ती. त्याचा इतिहास आहे. ज्यावेळेस इथं मूर्ती महाराज आणायला गेले, मूर्तीची ऑर्डर दिली पंढरपूरहून, आणि मूर्ती घेऊन निघताना तर मूर्तीच्या दुकानात अनेक मूर्त्या केलेल्या असतात, त्या पाषाणच असतात ना, त्याच्यावर संस्कार नसल्यामुळं. येताना पायाला या मूर्त्या त्यांच्या लागल्या. पायाला लागल्याबरोबर आता ते भगवत भक्तच होते, त्यांना कळालं, काहीतरी संकेत मिळाला. ज्या मूर्ती पॅक केल्या होत्या त्या ठेवल्या आणि पायाला लागलेल्या आणल्या आणि त्याची स्थापना इथं महाराजांनी केलेली आहे. असे साक्षात्कारी भगवत भक्त असणारे महाराज, त्यांच्या दरबारामध्ये आज झालेली सेवा भगवत चरणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पण करतो. शेवटी तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या. तुकाराम तुकाराम तुकाराम.